गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. ऑरेंज सिटी लीसेस प्रायव्हेट लिमिटेड, एक नागपूर स्थित स्टार्टअप आणि रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया RCC यांनी गावागावातील घराघरात ऑर्गॅनिक शेती चळवळ हे कार्य हाती घेतले असून ही सर्व माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी श्री जयंत पाटील यांनी मीडियाला माहिती दिली. या संस्थांनी शेतीसाठी शाश्वत उत्पन्न वाढवून देणारे जैव उद्योजक, जैविक खते आणि जैव कीटकनाशक या उत्पादनांचे संशोधन केलेले आहे. एवढेच नाही तर या उत्पादनांना शासनाने नुकतेच पेटंटसुद्धा दिलेले असून हे पेटंटेड उत्पादन RCC मार्फत शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सर्वांगीण विकासासाठी गावागावात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे जे काही महत्त्वाचे कारण आहेत त्यामध्ये पिकाला मिळणारा कमी भाव आणि खतांच्या वाढत्या किमती या बाबी लक्षात घेऊन ऑरेंज सिटी आणि रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाच्या सहयोगानं गावापर्यंत जैविक शेती आणि कमी खर्चात चांगली शेती, चांगलं उत्पादन घेता येतील यासाठी आम्ही हे उत्पादनं विकसित केलेली आहेत. सदर उत्पादनं ही रूरल चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेमार्फत चालवण्यात आलेल्या गावागावातील घराघरात ऑर्गॅनिक शेती या चळवळीला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व भारताला ऑर्गॅनिक राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला अत्यल्प दरात म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर देणार आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. या चळवळीत आम्ही ऑर्गॅनिक उत्पादने पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची एक साखळी तयार करणार असून या ऑर्गॅनिक साखळीमध्ये जी पिके घेतली जातील त्या पिकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. ही माहिती गावागावातील घराघरात ऑर्गॅनिक शेती या चळवळीची माहिती समाजातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही श्री जयंत पाटील म्हणाले. मध्ये सुरू होत आहे. आता इनिशिएटिव्ह जळगावच्या टीमने हाताशी घेतला आहे. त्या इनिशिएटिव्हला आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगने काम करतोय. रिव्हर्स इंजिनिअरिंग इन द सेन्स बऱ्याचशे प्रोडक्ट येतात सिटीमध्ये, त्याचे प्रमोशन होतं, प्रमोशनच्या माध्यमातून तो खाली जातो. पण आम्ही काय करतोय, आम्ही खेड्याखेड्यातील युवकांना, खेड्याखेड्यात जे सध्या व्यवसाय करत आहेत छोटे मोठे, त्यांचं एक संघटन तयार करतोय आणि या संघटनेमार्फत प्रत्येक गावात एक प्रतिनिधी नेमतोय जो जैविक शेतीचं प्रशिक्षण घेईल त्या गावातल्या शेतकऱ्यांचं. आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो या जैविक शेतीचं प्रशिक्षण घेत असताना त्यांना जैविक प्रोडक्ट लागतील ना. आज जर मार्केटला जर जैविक प्रोडक्ट घ्यायला गेले तर ते काय करतात, एक लिस्ट बनवून देतात डॉक्टरसारखी, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. आणि तसं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर ते खूप कॉस्टली जातं. आणि पहिला मुद्दा तर ते लवकर मिळत नाही. जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं प्रोडक्शन नाही आहे जैविकचं. मग याचं सोल्युशन काय, तर एक बॅक्टेरियल बेस, जैविक इन द सेन्स बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियल बेस्ड सोल्युशन यांनी तयार केलं, ज्यामध्ये 80 प्रकारचे बॅक्टेरिया, जे मित्र बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला, ते याच्यामध्ये आहेत. आणि या बॅक्टेरिया सोबत काही नॅचरल हर्ब्स त्यांनी त्यामध्ये टाकले. आणि ह्या एक 25 ग्रॅमचं सॅचेट आहे, फक्त 25 ग्रॅमचं सॅचेट हे तुमचं एका एकराचं लावणीपासून तर कापणीपर्यंत सोल्युशन आहे. आता तसं पाहिलं तर आता या ठिकाणी काही शेतकरी असतीलच. आम्ही जेव्हा सर्वे केला तर एकरी खर्च आपण जर कॅल्क्युलेशन केला 90 दिवसाचा पिकाचा, 3 महिन्याचा जो पीक असतो आपला, तर 3 मंथ पिकाचा जो खर्च आहे तो मिनिमम 15 ते 16,000 एकरी खर्च असतो. आम्ही शाश्वतीने जेव्हा आम्ही हे डेमॉन्स्ट्रेशन घेतले आणि याचं इम्प्लिमेंटेशन बघितलं या 7 वर्षामध्ये, तर हा एकरी खर्च 15,000वरून 3,000वर आणला आहे. 3,000 काय आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इनपुट कॉस्टमध्ये कोणत्याही प्रकारचं मार्जिनच नाही आहे. हा प्रोडक्ट कंपनी टू आमचा रिप्रेझेंटेटिव्ह डायरेक्ट शेतकरी ह्या सेगमेंटने जाणार आहे. याच्यामध्ये मग डिस्ट्रीब्युटर मायनस झाले, सुपर डिस्ट्रीब्युटर मायनस झाले, जर ही चॅनल मायनस झाले ना. ऍक्च्युअल प्रोडक्ट कॉस्ट, नो प्रॉफिट नो लॉस, म्हणजे आपण असं म्हणजे आपण सोशल वर्क करतोय आणि फुकटमध्ये वाढत फिरतोय. नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर हा प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा रूरल चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्देश आहे. मग आता कंपनीचा याच्यामध्ये फायदा काय, आता ही एवढी मोठी कंपनी एवढा आपल्यासोबत सपोर्ट करते, ठीक आहे. रूरल चेंबर ऑफ कॉमर्स सोशल प्लॅटफॉर्म आहे. या सोशल प्लॅटफॉर्मला एका वेळेस ते स्पॉन्सरशिप देतील, फंड देतील आणि मोकळं करतील. या कंपनीचा फायदा काय, आपण असं हा एक प्रश्न आपल्या समोर येईलच. तर महत्वाचा ह्या जो रिव्होल्युशन आपण तयार करतोय, तर जी साखळी आपण तयार करणार आहोत व्यावसायिकांची, त्या साखळी सोबतच ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची साखळी सुद्धा आम्ही तयार करतोय. प्रत्येक गावात आमचा प्रतिनिधी राहणार आहे
त्याच्यासाठी आम्ही रुरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून आता 15 लोकांची टीम अपॉइंट केली आहे. जी टीम प्रत्येक गावागावात जाऊन तिथल्या मिनिमम 10 ते 15 व्यवसायिक म्हणजे 26 प्रकारचे व्यवसाय खेड्यागावात चालतात. तर 26 प्रकारचे व्यवसायापैकी 10 व्यावसायिकांचा डेटा कलेक्ट करणार आहे. त्यांना रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचं प्रतिनिधित्व देणार आहे, म्हणजे मेंबरशिप देणार आहे. रुरल चेंबर ऑफ कॉमर्स कोणत्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा व्यावसायिकांकडून घेत नाही. व्यावसायिकांना डेव्हलप करण्यासाठी, त्याची साखळी तयार करण्यासाठी रुरल चेंबर ऑफ कॉमर्स करत आहे. आणि ह्या चळवळीतून माझा मानस असा आहे की मी 22 दिवसाचं शेड्यूल केलं आहे. विदिन 22 डेज जिल्ह्याच्या 11,000 व्यावसायिकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. याच्यासाठी आम्ही jharkhand.rccofindia.com नावाचे एक पोर्टल तयार केलं आहे. ज्या पोर्टलमध्ये त्या व्यावसायिकाचा पूर्ण पोर्टफोलिओ आमचे मुलं त्यांच्या लोकेशनला जाऊन त्यांना समजवून रुरल चेंबर ऑफ कॉमर्स काय करतंय समजवून त्यांचा पोर्टफोलिओ आमच्या वेबसाईटला पंच करणार आहे. सोबतच त्यांना नियुक्तीपत्र देणार आहे की ते आमच्या रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे आता सदस्य झाले. आय कार्ड देणार आहे. इन द सेन्स ते रुरल चेंबर ऑफ कॉमर्स जुळले असं आम्ही त्यांना म्हणणार आहोत. इनडायरेक्टली जसं जस्ट डायलमध्ये पोर्टफोलिओ असतो व्यवसायाचा, तसाच पोर्टफोलिओ आम्ही या आमच्या पोर्टलद्वारे त्यांना देणार आहोत. हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्याने काय होणार आहे, आमची एक मोठी म्हणजे आमचा मानस आहे की येत्या 2 महिन्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा की 11 ते 12,000 व्यावसायिकांचा आम्ही एक संघटन तयार करतोय.